नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धेपरीक्षेसाठी इतिहास या विषयावर आज आपण काही प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। गोलमेज परिषदेमध्ये टिंबटिंबच्या अहवालावर चर्चा केली जाणार होती। गोलमेज परिषदेमध्ये सायमन कमिशनच्या अहवालावर चर्चा केली जाणार होती। ब्रिटिश पार्लमेंटकडे प्रत्यक्ष सत्ता कोणत्या वर्षात आली? ब्रिटिश पार्लमेंटकडे प्रत्यक्ष सत्ता 1858 या वर्षात आली। ब्रिटिशांकडून होणाऱ्या संपत्ती निसारणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? ब्रिटिशांकडून होणाऱ्या संपत्ती निसारणाचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला होता। आंध्र महिला सभेच्या संस्थापक कोण होत्या? आंध्र महिला सभेच्या संस्थापक दुर्गाबाई देशमुख या होत्या। जनपथ हे कोणाच्या मंत्रिमंडळाचे नाव होते? जनपथ हे अशोक सम्राट यांच्या मंत्रिमंडळाचे नाव होते। संभाजीराजांनी लिहिलेला एक संस्कृतमधला ग्रंथ कोणता? संभाजीराजांनी लिहिलेला एक संस्कृतमधला ग्रंथ आहे बुद्धभूषण। खालीलपैकी महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण होते? कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक होते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला? 1990 या साली मिळाला। कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण समाज स्वास्थ्य नावाचे मासिक प्रकाशित करत असत? कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी RD कर्वे हे समाज स्वास्थ्य नावाचे मासिक प्रकाशित करत असत। भगवान बुद्धांचे 3 रत्न कोणते? बुद्ध, धम्म आणि संघ हे भगवान बुद्धांचे 3 रत्न आहे। महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह कोठे सुरू केला? महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह साबरमती येथे सुरू केला। पानिपतची तिसरी लढाई टिंबटिंबमध्ये झाली। पानिपतची तिसरी लढाई 1761 मध्ये झाली। गांधी आयर्विन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित होता? गांधी आयर्विन करार भारतातील सविनय कायदेभंग या चळवळीशी संबंधित होता। राव बहादूर मडैया हे 20व्या शतकातील भारतातील खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते? हे भारतातील कुर्ग जमीनदार संघटनेशी संबंधित होते। दुहेरी शासन पद्धत कोणी सुरू केली? दुहेरी शासन पद्धत रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सुरू केली। पहिले वैयक्तिक सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? पहिले वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे हे होते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली? कलम 340 या कलमाची निर्मिती केली। भारतात सोन्याच्या नाण्यांचा सर्वात मोठा साठा जारी करणारे पहिले राजे कोण होते? भारतात सोन्याच्या नाण्यांचा सर्वात मोठा साठा जारी करणारे पहिले राजे कुशाणराजे होते। महात्मा गांधींनी 1918 मध्ये कोणत्या प्रदेशात कापूस गिरणी कामगारांमध्ये सत्याग्रह आंदोलन केले? महात्मा गांधींनी 1918 मध्ये अहमदाबाद या प्रदेशात कापूस गिरणी कामगारांमध्ये सत्याग्रह आंदोलन केले। ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 या वर्षी झाली। बंगालमधील सामाजिक धार्मिक सुधारणांची अग्रगण्य संस्था
आत्मीय सभा कोणी स्थापन केली? राजा राम मोहन रॉय यांनी स्थापन केली. भारतातील पहिले वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस यांनी सुरू केलेले टिंब हे होते. यांनी सुरू केलेले बेंगॉल गॅझेट हे होते. चितगाव कट प्रामुख्याने टिंब या संदर्भात आहे. चितगाव कट प्रामुख्याने शस्त्रागारावर हल्ला करणे या संदर्भात आहे. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी टिंब या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. ऑर्डर्स या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. अर्ज विनंत्या सनदशीर मार्ग यासारखी काम करण्याची पद्धती खालीलपैकी कोणत्या गटाची होती? अर्ज विनंत्या सनदशीर मार्ग यासारखी काम करण्याची पद्धती मवाळ गटाकडे होती. 14 मे हा कोणाचा जन्मदिवस आहे? 14 मे हा छत्रपती संभाजी यांचा जन्मदिवस आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला ही म्हण कोणाची आहे? तिळगुळ घ्या गोड गोड बोला ही म्हण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आहे. कान्हू आणि सिद्धू यांनी टिंब आदिवासींचे नेतृत्व केले. कान्हू आणि सिद्धू यांनी संथाल आदिवासींचे नेतृत्व केले. सच्ची रामायण हा ग्रंथ कोणत्या महामानवाने लिहिला? सच्ची रामायण हा ग्रंथ पेरियार रामास्वामी या महामानवाने लिहिला. ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन हे होते. दत्तक विधान नामंजूर करण्याचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? दत्तक विधान नामंजूर करण्याचा कायदा लॉर्ड डलहौसी यांनी केला होता. पंचशील कराराचा सर्वप्रथम भंग करणारा देश खालीलपैकी कोणता होता? पंचशील कराराचा सर्वप्रथम भंग करणारा देश चीन होता. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचे आहे? माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाचे आहे. जातीय निवाडा जाहीर करणारे रॅमसे मॅकडोनाल्ड हे टिंब होते. जातीय निवाडा जाहीर करणारे रॅमसे मॅकडोनाल्ड हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. हंटर आयोगाच्या शिफारशी खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? हंटर आयोगाच्या शिफारशी शिक्षण या क्षेत्राशी संबंधित होत्या. मानवेंद्र रॉय हे टिंब नेते म्हणून ओळखले जातात. मानवेंद्र रॉय हे साम्यवादी नेते म्हणून ओळखले जातात. कोणाच्या शासनकाळास मुघल स्थापत्य शैलीचा सुवर्णकाळ म्हणतात? शहाजहान शासनकाळास मुघल स्थापत्य शैलीचा सुवर्णकाळ म्हणतात. प्लासीची लढाई टिंब या वर्षात लढली गेली. प्लासीची लढाई 1757 या वर्षात लढली गेली. राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी खालीलपैकी कोणत्या शासकाने दिली होती? राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी अकबर दुसरा या शासकाने दिली होती. खिलाफत चळवळीचा उद्देश टिंबच्या खलिफापदाची पुनर्स्थापना करणे हा होता. खिलाफत चळवळीचा उद्देश तुर्कस्तानच्या खलिफापदाची पुनर्स्थापना करणे हा होता. खालीलपैकी कोणते हडप्पाकालीन स्थळ अफगाणिस्तानमध्ये आहे? चोरतुघई हे हडप्पाकालीन स्थळ अफगाणिस्तानमध्ये आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.